आणि यानंतर बातम्या राज्याच्या राजकारणाशी संबंधित आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकार प्रत्येक महिन्याला 3705 कोटी रुपयांचा खर्च करतं। या योजनेसाठी लागणाऱ्या निधीमुळे राज्य सरकारला तारेवरची कसरतही करावी लागते आणि यातूनच सामाजिक न्याय आणि आदिवासी विभाग खात्याच्या निधीला कात्री लावत तो लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आला आणि याच मुद्द्यावरनं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांनी संताप व्यक्त केला। महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा महायुतीला निवडणुकीत मोठा फायदा झाला। लाडक्या बहिणींनी टाकलेल्या मतांच्या दानामुळे महायुती पुन्हा सत्तेत आली। लाडक्या बहिणींना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करताना आर्थिक पातळीवर राज्य सरकारला तारेवरची कसरत करावी लागते। अशातच लाडक्या बहिणींच्या हप्त्याची तरतूद करण्याकरता सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा तब्बल 746 कोटी रुपयांचा निधी वळवण्यात आलाय अशी माहिती आहे। आदिवासी विकास खात्यातून 410 कोटी आणि आदिवासी विकास मंत्रालयातून 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी लाडक्या बहिणींकरता वळवण्यात आलाय। या दोन्ही खात्यातून प्रत्येक महिन्याला निधी वळता केला जाणार आहे। यावर आता सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी संताप नोंदवला। माझ्या लाडक्या बहिणी सामाजिक न्याय विभागामध्ये मोडतात, त्या घटकात मोडतात, त्यांना त्या विभागाकडनं निधी घेतलाय आणि ज्या बाकीच्यांना सर्वसाधारणमध्ये दिला। ह्याच्यामध्ये म्हणजे मला तर काही वेगळं केलं ते असं काही वाटत नाही आणि हा निर्णय घेताना कॅबिनेटने घेतलेला आहे। लाडक्या बहिणींकरता निधी वळवण्याच्या या निर्णयाची एनसीपीच्या नेत्यांसह काही सत्ताधाऱ्यांनी पाठराखण केली आहे। राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 8 लाख महिलांचा मासिक हप्ता कमी केलेला आहे आणि याचं कारण म्हणजे या लाभार्थ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आधीच लाभ मिळत आहे। या 8 लाख महिलांना आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपयांऐवजी केवळ 500 रुपये इतका मासिक दिलं जाईल।